आज मी तुम्हाला कोबीचा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाडगभर असा कोबी घेतलेला, एकदम बारीक असा पातळ कापून घेतलेला। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। त्यामध्ये छोटा एक चमचा टाकायची मोहरी, छोटा एक चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणारे एक छोट्या वाटीभर शेंगदाणे आणि ह्याला पण आपण ह्याच्याबरोबर चांगलं भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे मी एक कांदा, तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया। त्यात टाकायची आपण थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण बघा मी असं कुटून घेतलेलं आहे आणि एक 2 मिनिटात आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचे। त्यात टाकणार आहे छोट्या आकाराचे एक टोमॅटो, आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे। आता त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला, एकदम थोडीशी मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ कमी टाकायचं मीठ, कारण की भाताला पण आपल्या मीठ असतं ना, त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीतच मीठ टाका। त्यात पहिल्यांदा टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, देठा सकट घेतलेली आहे बघा, छोटे छोटे त्याची कवळी देठ पण होती ती पण मी घेतलेली आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे हा कोबी, आता ह्याला काय करणार आहे 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे आणि ह्याच्यावर आता मी एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं, कारण हा आपला कोबी हलकासा का होईना तो शिजला पाहिजे। आता ही बारीक बघा असा भात आहे बारीक तांदळाचा, तुमच्याकडे शिळा राहिलेला भाताचं जरी केलं तरी चालेल। त्याला आपण परतून घ्यायचं, एकदम थोडासा असा चाट मसाला टाकणार आहे, त्याला आपण परतून घ्यायचं। वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं।